पहिल्या टप्प्याचं मतदान अगदी जवळ येऊन ठेपलं असतानाही काही मतदारसंघात कोणती जागा कोणत्या पक्षाला सोडायची, आपल्याच गटातल्या लोकांकडून बंडखोरी, दिलेले उमेदवार बदलण्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत कलह सुरू आहे. भाजपला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचं महाविकास आघाडीने म्हटलंय. दोन्ही गट राज्यात अधिकाधिक जागांचं लक्ष ठेवून निवडणुकीला सामोरे जात असले तरी स्थानिक पातळीवरची अंतर्गत नाराजी संपवण्यात महायुती आणि मवियाच्या नेत्यांना पूर्णपणे यश आलेलं नाहीये. काही ठिकाणच्या जागांवर शिक्कामोर्तब होऊन उमेदवार जाहीर केले तरीही अंतर्गत नाराजी संपलेली नाहीये. यामुळे निवडणुकीत मतविभाजन होऊन त्याचा फटका बसण्याची चांगली शक्यता आहे. लोकसभेतील मतभेद असणारे हे मतदारसंघ कोणते? तिथल्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीची कारणं काय आहेत? बंडखोरी आणि मतांच्या फुटीचा नेमका फटका कोणाला बसणार, याच संदर्भातला हा व्हिडिओ. नमस्कार, मी शीतल मोरे विषय एकामध्ये तुमचं स्वागत करते. महायुतीतल्या 4 मतदारसंघांवर तीनही पक्षांकडून दावे केले जात होते. पण राज्यातल्या नेत्यांनी एकत्र येऊन इथे उमेदवार कोण असणार यावर तोडगा काढला असला तरीही स्थानिक पातळीवर अजूनही कलह सुरू आहे. पण हे मतदारसंघ कोणते? तर पहिला मतदारसंघ आहे अमरावती. अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांकडून प्रचंड विरोध होता. पण तरीही भाजपकडून नवनीत राणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात बडनेरा मतदारसंघातून रवी राणा आमदार आहेत. हा मतदारसंघ सोडला तर अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके, तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यापूरमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे, मेळघाटमधून प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल आणि अचलपूरमधून बच्चू कडू हे आमदार आहेत, जे नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत. आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे शिंदेच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांच्यावर काही आरोप केले होते. विविध कामांवरून दोन नेत्यांमध्ये श्रेयवादाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. बच्चू कडू यांनी सध्या आम्ही बुडलो तरी चालेल पण स्वाभिमान गेला पाहिजे नाही, मर जाएंगे कट जाएंगे लेकिन ताकद से लढेंगे अशी भूमिका नवनीत राणा यांच्या विरोधात घेतली आहे. बच्चू कडू यांचे 2 आमदार अमरावतीमध्ये आहेत. त्यामुळे अचलपूर आणि मेळघाट मधून नवनीत राणांना सहकार्य मिळण्याची शक्यता फार कमी आहे. 2014 साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढली होती. पण राष्ट्रवादीचे संजय खोडके यांनी त्यांना जाहीरपणे विरोध दर्शवला होता. तेव्हाच्या राष्ट्रवादी पक्षाने खोडके यांच्यावर कारवाई देखील केली होती. त्यामुळे माजी आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके हे महायुतीत असले तरी त्यांचा या उमेदवारीला विरोध हा कायम आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री प्रवीण पोटे हे 2014 साली अमरावतीचे पालकमंत्री असताना अनेक स्थानिक कामांवरून रवी राणा आणि प्रवीण पोटे यांच्यात वाद झाले होते. तेव्हा रवी राणा यांनी प्रवीण पोटे यांना बालकमंत्री असं संबोधलं होतं. त्यांचाही नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध होता. पण तरीही राज्याच्या नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर ते नवनीत राणांच्या सभांमध्ये आता दिसू लागल्याचं चित्र आहे. पण श्रीकांत भारतीय यांचे सख्खे बंधू आणि भाजप नेते तुषार भारतीय हे अजूनही नाराज असल्याची चर्चा आहे. तुषार भारतीय विरुद्ध रवी राणा अशी विधानसभेला लढत झाली होती. त्यात रवी राणा यांचा विजय झाला होता. हे जुने संघर्ष विसरून महायुतीमध्ये एकत्र येऊन लढण्याचं चित्र अजून तरी अमरावतीमध्ये दिसत नसल्याचं स्थानिक विश्लेषक सांगतात. याचा फटका नवनीत राणा यांना बसू शकतो. दुसरा मतदारसंघ आहे कल्याण. कल्याण लोकसभा मतदारसंघाने गेली अनेक वर्ष हिंदुत्ववादी पक्षाला निवडून दिले. 1996 पासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला होता. 2014 ते 2024 अशी मागची 10 वर्ष मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघातील खासदार आहेत. या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 6 मतदारसंघांमध्ये मनसेचे राजू पाटील, भाजपचे रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे बालाजी किणीकर, भाजपचे गणपत गायकवाड आणि उत्तमचंद ऐलानी हे आमदार आहेत. यात भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असल्यानं भाजपकडून कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात येत असल्याची माहिती आहे. भाजप कार्यकर्ते आणि आमदारांकडून श्रीकांत शिंदे यांच्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आलेली. लोकसभेची जागा जरी शिवसेनेची असली तरी ती भाजपच्या मदतीने निवडून येत असल्याचं काही नेत्यांकडून बोललं गेलं. वर्षभरापूर्वी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडूनही कल्याण लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचं एकनाथ शिंदेशी चांगलं पटत असलं तरी श्रीकांत शिंदेशी मतभेद असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यामुळे रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमांना हजेरी लावत नसल्याचं चित्र काही दिवसांपूर्वी दिसून आलं. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून भाजपचा उमेदवार असेल तरच स्थानिक पातळीवर मदत केली जाईल असा ठराव करण्यात आला होता. भाजप पदाधिकाऱ्यांवरचे गुन्हे, मतदारसंघातील कामं, श्रेयवाद यावरून भाजपचे आमदार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण झाला. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ठरावानंतर श्रीकांत शिंदे यांनी क्षुल्लक कारणावरून अशी विधानं करणं योग्य नाही असं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
या घटनेनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आणि शिंदे कुटुंबियांवर उघड नाराजी व्यक्त केली. मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यातला वाद हा अनेकदा समोर आलाय. मुंब्रा इथल्या वाय जंक्शन पुलाच्या उद्घाटनावेळी श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मुख्यमंत्र्यांसमोर शाब्दिक श्रेयवाद झाला. तुम्ही खासदार नव्हता, माझ्या काळात हा प्रकल्प आलाय असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यावर आम्ही आल्यावर हा प्रकल्प पूर्ण झाला आणि त्याला पैसे सुद्धा आम्हीच दिले असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी श्रीकांत शिंदे आपल्याला धमकी देत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील बरेचसे आमदार आणि स्थानिक पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याचं चित्र आहे. या अंतर्गत नाराजीचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसू शकतो. आतापर्यंतच्या श्रीकांत शिंदे यांच्या राजकारणातील 2024 ची लोकसभा निवडणूक ही आव्हानात्मक असणार आहे. तिसरा मतदारसंघ आहे हिंगोली. हिंगोलीमधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यांची उमेदवारी बदलली जाऊ शकते अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. हिंगोलीतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत पाटील यांच्या उमेदवारी विरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, इथे भाजपचे 3 आमदार आहेत, त्यामुळे इथे भाजपचा उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता घोषित केलेला उमेदवार बदलावा यासाठी आम्ही 3ही आमदार पक्ष नेतृत्वाकडे पाठपुरावा करणार आहोत. भाजपच्या आमदारांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा 3 जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विभागला गेलाय. हिंगोली विधानसभेत भाजपचे तानाजी मुटकुळे, कळमनुरी विधानसभेत शिवसेनेचे संतोष बांगर, बसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत नवघर हे आमदार आहेत. हे 3 मतदारसंघ हिंगोली जिल्ह्यात येतात. नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव केराम आणि हदगाव मध्ये भाजपचे माधवराव पवार हे आमदार आहेत. उमरेड मध्ये भाजप आमदार नामदेव ससाने आहेत. हा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यात येतो. त्यामुळे संतोष बांगर सोडले तर हेमंत पाटलांना फारसा पाठिंबा नाहीये. ते हिंगोली मतदारसंघात स्थानिक कामांसाठी 5 वर्षात फारसे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी सुद्धा भाजपकडून करण्यात आल्यात. यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चा सुरू झाल्यात. पण भाजप नेत्यांच्या भूमिकेनंतर शिवसेनेकडूनही जशास तसं उत्तर देण्याची तयारी केली जाते. नांदेडमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बैठक घेऊन जर हिंगोलीत सहकार्य केलं नाही तर नांदेडमध्ये महायुतीचा धर्म पाळला जाणार नाही असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यासाठी शेकडो कार्यकर्ते भाजप विरोधात घोषणाबाजी करत मुंबईकडे रवाना झालेत. चौथा मतदारसंघ आहे नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकला झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात हेमंत गोडसेच आमचे उमेदवार असतील असं म्हटलं होतं. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये या जागेंवर दावा करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत येऊ लागलं. त्यामुळे आता हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार अशी चर्चा सुरू आहे. त्यासाठी हेमंत गोडसे आपल्या समर्थकांसह वर्षा बंगल्यावर पोहोचले. जर हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप गोडसेंच्या विरोधामुळे त्यांना मदत करणार नाहीत असं चित्र आहे. पण छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर हेमंत गोडसे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊ शकतं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत. त्यानुसार ती जागा शिवसेनेला मिळावी असा दावा मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आलाय. पण केंद्रीय मंत्री नारायण राणेंना तिथून उमेदवारी मिळणार असं भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. जर पक्षाने उमेदवारी दिली तर मी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लढणार आणि जिंकणार. त्या मतदारसंघात शिंदेचं फारसं अस्तित्व नाहीये असं नारायण राणे म्हणाले होते. त्यामुळे हा वाद अधिकच वाढलाय. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत शिवसेनेकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून इच्छुक आहेत. पण नारायण राणेंना उमेदवारी दिली तर शिवसेनेच्या नेत्यांकडून युती धर्म पाळला जाणार नाही असं दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. महायुतीतील या राजकीय संघर्षाचा फायदा विनायक राऊत यांना होऊ शकतो. आता महाविकास आघाडीतही परिस्थिती सारखीच आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये यापेक्षा फार वेगळं काही चित्र नाहीये. महाविकास आघाडीतील जागा वाटपावर एकमत न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करून या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र उमेदवार जाहीर सुद्धा केले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालेलं. भाजपला त्याचा फायदा झाला होता. तेच टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर वेगळे झाल्यामुळे हा धोका याही निवडणुकीत महाविकास आघाडीला आहे. मतदारसंघानुसार बघायचं झालं तर सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला होता. पण ठाकरे गटानं सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसनं जाहीर नाराजी दर्शवली.
काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी दिल्लीत हायकमांडची भेट घेऊन या जागेचा निर्णय दिल्लीतील वरिष्ठ घेतील अशी भूमिका काँग्रेसने घेतली. काँग्रेसचे उमेदवार बंडखोरीच्या तयारीत आहेत. जर ही बंडखोरी झाली तर त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, पलूस कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठे महाकाळ आणि जाट हे 6 मतदारसंघ आहेत. यात भाजपचे 3, शिवसेनेचा 1, राष्ट्रवादीचा 1 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे. 2019 साली आत्ताचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली होती. भाजप खासदार संजय पाटील वंचित मधून गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील अशी लढत झाली होती. त्यात वंचितचे गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना 3 लाखांहून अधिक मतं मिळाली होती. मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन झाल्यामुळे भाजपलाच याचा फायदा झाला होता. आता दुसरा मतदारसंघ आहे रामटेक. रामटेक लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा होता, पण काँग्रेसकडून रश्मी बर्वेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते नाराज झाले. रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार करण्यात आली. रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आलं. त्याचा मोठा धक्का काँग्रेसला बसला. त्यानंतर काँग्रेसने श्याम बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली, पण ठाकरे गटाचे सुरेश साखरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर रामटेकची जागा काँग्रेस गांभीर्याने लढवत नसून ठाकरे गटाकडून ही जागा हिसकावून घेतल्याचा आरोप सुरेश साखरे यांनी केला. साखरे हे अपक्ष निवडणूक लढवतात, पण त्यानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते किशोर गजभिये यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. वंचित बहुजन आघाडीकडून शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात वर्षानुवर्ष काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली आहे. 2014 पासून रामटेकमध्ये कृपाल तुमाणे हे विद्यमान खासदार आहेत, जे पक्ष विभागणीनंतर शिंदे गटात सामील झाले, पण त्यांच्या जागी शिंदे गटाने राजू पारवे यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीमधील नाराजी, बंडखोरी यांचा फटका आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला बसणार हे निश्चित. या अंतर्गत कलहामुळे विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडी राहणार का, तर लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटात जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच, विरोध, बंडखोरी हे विधानसभा निवडणुकीवेळी जास्त बघायला मिळेल असं दिसतंय. लोकसभा निवडणुकीत जर पक्षांकडून युती आणि आघाडी धर्म पाळला गेला नाही तर पुढे विधानसभा आहे, तेव्हा काय करायचं हे आम्ही ठरवू असं नेत्यांकडून आणि उमेदवारांकडून बोललं जातंय. लोकसभेच्या 48 जागांवर पहिल्या टप्प्याचं मतदान जवळ आलं तरी इतर उमेदवार ठरलेले नाहीयेत. दिलेले उमेदवार बदलण्याची मागणी केली जाते. त्याचबरोबर एकत्र असल्याचं सांगत स्थानिक नेत्यांकडून बंडखोरी करण्यात येते. अनेक नाराज नेते वरिष्ठांकडे आपलं गाऱ्हाणं मांडतायत. यामुळे राज्याच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली. विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर हा अंतर्गत संघर्ष किती वाढेल याचा अंदाज इथेच येऊ शकतो. त्यामुळे अजित पवार गटाने शिंदे गटाला सोबत घेऊन स्वतःच्या हातानेच भाजपने डोकेदुखी वाढवली आहे का, असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विषय ऐका या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.